ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज। भारतीय जनता पार्टीचे विधान परिषद सदस्य नामदार प्रवीण दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भाजपा युवा नेते आणि उपाध्यक्ष योगेश चव्हाण आणि आपली माती आपली माणसं संघटनेचे सरचिटणीस साई सेवक संदीप चव्हाण यांच्या सौजन्याने पोलादपूर तालुक्यातील कापडे बुद्रुक येथील मराठी शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना मोफत छत्री आणि वह्यांचं वाटप तसेच सिद्धार्थनगर महाळुंगे येथील या शाळेमध्ये वाटप करण्यात येत आहे। या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देऊन त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यात आला। यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना भाजपा तालुकाध्यक्ष वैभव चांदे यांनी शिक्षणाचं महत्त्व अधोरेखित केलं। ते म्हणाले, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, ते जितके आत्मसात करता येईल तितकेच करून समाजाच्या विकासासाठी उपयोगात आणलं पाहिजे। आजच्या डिजिटल युगात शिक्षण पद्धतीत मोठे बदल झाले असले तरी वही आणि पेन हे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे मूलभूत माध्यम कायम राहणार आहे। तसेच भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून शिक्षण, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात सातत्याने विविध उपक्रम राबवले जात असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पक्ष कटिबद्ध असल्याचंही त्यांनी सांगितलंय। कार्यक्रमासाठी भाजपा तालुकाध्यक्ष वैभव चांदे, रायगड जिल्हा महिला मोर्चा उपाध्यक्षा तनुजा भागवत, तालुका उपाध्यक्ष योगेश चव्हाण, गंगाराम चव्हाण, भाजपा कापडे बुद्रुक मार्गदर्शक कापडे बूथ प्रमुख कृष्णा सपकाळ, प्रकाश दळवी, बापू सपकाळ, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अश्विन सालेकर, मुख्याध्यापक मोरे सर आणि इतर शिक्षक वृंद, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते। कार्यक्रमाबद्दल विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी समाधान व्यक्त करत आयोजकांचा आभार मानलाय। सिद्धेश पवार, कोकण वार्ता न्यूज, पोलादपूर। ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज।